सर्वजण मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आता तुम्ही म्हणाल की पावसाळा चालू झाला आहे तरी सुद्धा उन्हाळ्याचं सामान करते, पण हा एक पदार्थ राहिलेला आणि आमच्या घरी सगळ्यांनाच आवडतो आणि जो की मी जतला वगैरे गेल्यामुळे तो करायचा राहूनच गेलेला. मग म्हटलं आता जतवरून आलेला आहे, शाबूसुद्धा शिल्लक होता आणि संकष्टी पण होती, त्यामुळे मी घालतानाच आदल्या दिवशी शाबू असा भिजायला घातलेला भरपूर असा. आणि आतला थोडासा मी शाबू आता ठेवणार आहे, म्हणजे संकष्टीसाठी उपवास आहे ना, तर तो थोडासा काढून घेतलेला नाही. 1 ते 1.25 किलो हा शाबू असेल. तर आदल्या दिवशी हा शाबू भिजायला घातलेला आणि वरती फक्त अर्धा इंच एवढंच पाणी ठेवलं होतं, जास्त काही ठेवलेलं नाही, कारण मग जास्त चिकट झालं की मग ते पापड आपले व्यवस्थित होत नाहीत. तर मी थोडंसं याच्यामध्ये पाणी कमीच घालून हा शाबू भिजवून घेतलेला रात्रभर आणि सगळ्याला मीठ लावून असं चोळून घेतलेलं आहे. तुम्ही भिजवताना सुद्धा मीठ घातलं तरी चालेल, पण ते कमी जास्त अंदाज काय थोडंसं चुकतं माझं, त्याच्यामुळे मी इथं भिजवल्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ घालून सगळं मिक्स करून वेगवेगळ्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे, कारण वेगवेगळ्या कलरचे मला इथं वाफेवरचे शाबूचे पापड बनवायचे आहेत. मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये कलर घालू शकता. मी इथं ऑरेंज घातलेला आहे, लाल घातलेला आहे, हिरवा घातलेला आहे थोडासा आणि पिवळा असा कलर घालून हे मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. आता तुमच्याकडे पावडर कलर असतील ना तरी सुद्धा घातले तरी चालतील. थोडेसे पाण्यात भिजवायचे आणि मग घालायचे, कारण पाणी थोडंसं घातलं की सगळीकडे व्यवस्थित हा कलर मिक्स होतो, पसरला जातो. आणि पावडर टाकून फक्त मिक्स केलं की ते एका जागेला कमी जास्त असे कलर लागू शकतात, त्यामुळे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आपल्याला आणि हे करायचं आहे. आणि मेन म्हणजे इथं मी अजिबात तेलाचा वापर करणार नाही आहे, कारण तेलाचा वापर केलं की हे पापड आहेत ना 1-2-3 महिने काय वाटत नाही, पण त्याच्यानंतर कुमट असा वास यायला चालू होतो, त्यामुळे अजिबात तेलाचा वापर केलेलं नाही आहे. इडलीचे भांडे घेतलेले तिथं आणि त्याच्या मी पाणी लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा सगळा शाबू आपल्याला कलरचा आहेत ना, तर आवडीनुसार असं हे पसरून घ्यायचं आहे आपल्याला अगदी व्यवस्थित पातळ असं. तर इथे शाबू पसरताना थोडंसं हाताला पाण्याचा हात लावून घेऊन असं पसरलं ना तरीसुद्धा चालेल, कारण मग हाताला अजिबात आपल्या शाबू इथं चिकटत नाही. तर अशा प्रकारे हे इडलीच्या भांड्यामध्ये पटकन होतात, त्यामुळे यावेळेस इडलीच्या भांड्यामध्येच मी इथं हे पापड आहेत ना शाबूचे वाफेवरचे पापड मी करून घेणार आहे. आणि मस्तपैकी ते इलेक्ट्रिक शेगडीवरती पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि जेवढं फ्री होईल ना तेवढं मग करायचं असं माझं नियोजन असतं. गॅसची बचत थोडीशी होते आणि सोलर सिस्टीम असल्यामुळे इलेक्ट्रिक शेगडीचा जास्तीत जास्त वापर करते. आणि हे असं काही करायचं म्हणलं की गॅस पण खूप जळला जातो आपला, त्याच्यामुळे इथे इलेक्ट्रिक शेगडीचा वापर केलेला आहे. आणि मस्तपैकी वेगवेगळे जरा असे टूल्स वापरून आहे ना तर हे पापड बनवते मी. तर आता इडलीची 2 भांडी ना तर एका वेळेला 14 असे पापड आपले तयार होतात. 7-7 त्याला हे आहेत, तर मग 14 पापड एका टाईमला होतात. आणि तोपर्यंत म्हटलं ते शिजेपर्यंत ना तर इथे बांगड्यांचा छान असा वापर केलेला आहे. आणि जी काही ही प्लेट आहे ना त्याच भांड्यामधली आहे, तर ह्याच्यामध्ये सुद्धा मी थोडंसं पाण्याचा हातच घेतलेला आहे, कारण तेलाचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला. तेलाचा वापर केला म्हणले की खरंच लगेच पापड खराब होतात, त्यामुळे तेल अजिबात वापरायचं नाही आहे. फक्त पाणी जे काही नॉर्मल पाणी आहे ना तर ते आपल्याला हाताला पण लावून घ्यायचं आहे आणि प्लेटला पण पाणी लावून घ्यायचं आहे, अजिबात चिकटत नाही. आता तुम्ही बघू शकता हे पापडसुद्धा अगदी व्यवस्थित निघणार आहेत आपले. आणि बांगड्यांचा वापर केल्यामुळे तेवढ्याच साईजचे ते छान असे इथं हे पापड तयार होणार आहेत. आणि इथं जर का तुम्हाला प्लेटचा वगैरे वापर करायचा असेल ना तर तो सुद्धा करू शकता, पण मी इथं काही केलेलं नाही आहे. बांगड्यांचा वापर करून छान असे हे पापड बनवते. तर इथे बांगड्यांचा वापर केल्यामुळे एकसारखे असे हे पापड आपले होतात आणि असे पातळ पसरायचे. जर का तुमच्याकडे बारीक शाबू असेल ना तर तो सुद्धा वापरला तरी चालतो, झटपट शाबू असतो ना तर ते सुद्धा कोण वापर करतात किंवा हा सुद्धा शाबू वापरतात. मी दरवेळेस हा शाबू वापरूनच पापड करते. आणि सगळ्या बांगड्या आपल्याला ह्याच्यातून काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता किती छान असे आपले इथं सर्कल आलेले आहेत. तर या भांड्यामध्ये 2 इडलीच्या प्लेट्स आहेत आणि 1 स्टीमरची आहे आणि 1 ही अशी आहे ढोकळा वगैरे बनवण्यासाठी. तर दोन्ही प्लेट इथं वापरल्या तरी चालल्या असत्या, पण मी एकाच प्लेटमध्ये इथं फक्त बांगड्यांचा वापर करून ते हे करून घेतलेलं आहे शाबू वगैरे घालून. तर इथे इडली करायच्या वेळेस मी हे भांडी वापरली होती ना आणि इडली जास्त फुलते आपली. आणि ह्याची साईज हाईटला थोडीशी कमी असल्यामुळे ना तर खालच्या इडल्या सगळ्या वरच्या भांड्याला चिकटतात, त्यामुळे इडल्या मी ह्याच्यामध्ये काही केल्या नाहीत. पण हे शाबूचे पापड वगैरे करण्यासाठी छान आहे, तर ह्याच्यामध्ये शाबूचे मस्तपैकी आज पापड करायला घेतलेलं आहे. आणि इथं पाण्याचाच वापर करून मी सगळं इथं करते. बघू शकता तुम्ही तेलसुद्धा अजिबात म्हणजे कुठंसुद्धा वापरलेलं नाही आहे तेल. आणि इथं कागदाला सुद्धा मी पाणीच लावून घेतले आणि काय आपला पॅच्युल आहे ना तर त्याला थोडंसं पाण्यामध्ये डीप करायचं आणि हे सगळे पापड असे काढून घ्यायचे, एकदम इझी निघतात. तर गेल्या वर्षी सुद्धा हेच पापड राहिले होते करायचे आणि अर्चनाला सांगितले होते, तिने चुकून मीठच टाकलं नव्हतं आणि सगळे पापड केले होते, अजिबात चव लागले नाही. अर्चना म्हटली यावेळेस तर मी काही करणार नाही, तुम्ही करून घ्यायचे हे गेल्या वर्षी अर्चना मी घातलं नव्हतं त्यामुळे यावर्षी केली त्याला सांगितलं यावेळेस तर घातले का मीठ मी घातलं यावर्षी. गार झाला निघते काय
तर कोणताही उन्हाळ्याचा पदार्थ करायचा असले की आम्ही दोघी जण मिळून करत असतो, मी आणि अर्चना. आणि एकटे असले की काहीच करू वाटत नाही. मग तिला म्हटलेलं बघ तुला वेळ मिळाला तर कर, नाही तर राहू दे आपण आल्यानंतर मी जतवरून आल्यानंतर करूया. तर मग आज फायनली आम्ही आज करायला घातलेला आहे. आणि दोघी असले की हसत बोलत खेळत असे पदार्थ कधी होतात ना तर तेच कळत नाही. तर आमच्या घरी उपवास वगैरे पण असतात आणि त्याच्यानंतर हा पदार्थ आहे ना म्हणजे वाफेचे शाबूचे पापड असतात ना तर ते सगळ्यांनाच आवडतात आणि तोच पदार्थ करायचा राहून जातोय का कुणास ठाऊक. बाकीचं सगळं करून घेतोय पण हा पदार्थ करायचं म्हटले की कंटाळाच फार येतं. थोडं म्हणजे करायला तर वाटतंय करावं असं, पण केल्यानंतर ते जराच दिसतं त्यामुळे ते करायलाच नको वाटतं. त्यामुळे हा पदार्थ पाठीमागं राहतं ते पाठीमागेच राहतंय. आणि यावर्षी म्हटलं आता काही पण उद्या पाऊस जरी आला तरी चालेल पण आपण हा पदार्थ करायचंच म्हटलं आणि आल्या आल्या जतवरून आल्याला लगेचच हे करायला घातलेलं आहे. आणि तोपर्यंत हे बघा शिजलंय सुद्धा अगदी व्यवस्थित. बांगड्यांचं जे काही वापर करून आपण या प्लेटमध्ये ठेवलं होतं ना तर ती प्लेट शिजली. तोपर्यंत इकडच्या दोन आहेत ना तर त्या सुद्धा भरून झाल्या. आणि जी काही स्टीमरची होती ना तर त्याच्यामध्ये टोपणामध्ये किंवा स्टीलच्या ह्याच्यामध्ये ठेवलं तरी चाललं असतं, कारण एक टाईमला 2 प्लेट्स माझ्या इथं तयार झाल्या असत्या. पण लक्षातच आलं नाही बोलण्याच्या नादामध्ये आणि फक्त एकच प्लेट घातली आणि एवढेच हे पापड केले. आणि प्लेटासुद्धा होत्या. स्टीमरच्या प्लेटमध्ये ठेवून जर केलं असतं ना तर अजून तेवढे 5-6 पापड माझे एक्स्ट्रा झाले असते, पण ते गडबडीमध्ये राहून घेतलं आणि राहूनच गेलं. आणि हे पापडसुद्धा बघा अगदी व्यवस्थित निघलेले. पाण्याचा हात घेऊनच हे पापड काढून घ्यायचे आहेत, कारण ह्या प्लेटमध्ये थोडंसं काढायला प्रॉब्लेम आला आणि इडलीच्या भांड्यामध्ये अगदी इझी निघतात. तोपर्यंत इकडचे सुद्धा हे पापड झालेले आहेत. असे पटपट असे होतात. असं भांडी म्हणजे इडलीच्या भांड्यामध्ये केलं ना तर पटकन हे पापड होऊन जातात. तर आता काही काहींच्या ह्याच्यामध्ये तर 3-3 प्लेटसुद्धा असतात इडलीच्या, 4 असतात, त्यामुळे पटपट होतात. आणि माझ्या इकडे फक्त या 2च प्लेट्स आहेत आणि 2 आहेत ना तर एक स्टीमरची आणि एक प्लेन आहे. तर 4 होत्या, पण 4ही जर इडलीच्या असत्या ना तर किती पटपट झालं असतं अजून. आणि किती मोत्यासारखे छान असे शाबू आपले फुलून आलेले आहेत बघा. मस्त वाटत होतं, करायला सुद्धा भारी वाटत होतं आणि पटपट होत सुद्धा होतं आणि निघत सुद्धा होतं. आणि मेन म्हणजे इथं तेलाचा जरासुद्धा वापर नाही आहे, त्याच्यामुळं कुमट वास वगैरे येणं हा तर प्रश्न सोडाच. आणि ह्या सगळ्या भांड्यांना परत एकदा मी पाणी वगैरे लावून घेते आणि हाताला सुद्धा पाण्याचा हात लावून येणार तर शाबू असे घालून घेते. एकदा ही ट्रिक नक्की वापरून पहा, एकदम छान म्हणजे वाटेल तुम्हाला सुद्धा करायला, कारण हाच किचकट पदार्थ असतो तर असं काही वाटणार नाही. फक्त पाण्याचा वापर करायचा, तेलाचा बिलकुल वापर करायचा नाही. तेलाचा वापर केला म्हणले की 1-2 महिन्यामध्ये सगळा कुमट वास यायला चालू होतं आणि ते पापड खाऊसुद्धा वाटत नाहीत कुणाला. तर इथं सगळं झालेलं थोडंसं पाटावरतीच तिथं कागद ठेवून आहे ना तर ते सगळे पापड एकदम करून घेतले होते. थोडंसं पाण्याचा हात लावूनच आहे ना तर इथं बाहेरच्या साईडला मी आणि अर्चना इथं सुकवायला घालतोय. आणि ऊन पण भरपूर होतं बघा घालायच्या वेळेस. आणि परत अचानक काय झालं ते पुढं जाऊन बघू शकताय तुम्ही. आणि इथं छानपैकी त्या पापड घालून घेतोय आम्ही. तोपर्यंत जे काही आतमधले पापड होते ना तर ते सुद्धा इथं शिजलेले. तर बाहेरचं घालेपर्यंत हे सुद्धा सगळे पापड तयार झालते बघा. आणि किती पटपट सगळे हे काढून घेतले. आणि त्याच्यानंतर दुसरी बॅच आहे ना तर ती सुद्धा ठेवून घेतली. आणि असे पदार्थ करायला मला फार आवडतात. आता ही काही प्लेट आहे ना तर ह्याच्यामध्ये म्हटलं थोडासा एक मोठा पापड करून बघूया. छान असं रुकवतात लग्नात वगैरे पहिला द्यायचे बघा. असे मोठे मोठे पदार्थ असतील ना तर ते करायचे, म्हणजे कुठलाही असू दे तर लग्नामध्ये रुकवत असतो बघा. त्याच्यामध्ये एक पदार्थ मोठा असायचा, कुठला तरी कुरवडी असू दे, लाडू असू दे, करंजी असू दे, असं काहीतरी एक पदार्थ मोठा करायची म्हणजे करत होते. तसंच मलाही काहीतरी करायला आवडतं. एखादा मोठा पदार्थ म्हणजे काही करताना ना एक थोडासा मोठा पदार्थ करून बघते, चकली असू दे किंवा काही असू दे. मग हा सुद्धा पापड म्हटलं थोडंसं कलरफुल मिक्स असा मोठा करून बघूया कसा वाटतोय ते. तर इथं ह्याला सुद्धा मी पाण्याचाच हात लावून घेतलेले. सगळे प्रेस करून घ्यायचे शाबू, म्हणजे अगदी व्यवस्थित पसरलं जातात, जाड होत नाही, पातळ अशी लेअर तयार होते याची सुद्धा. तर इथे पाण्याचाच वापर करून छान असे पसरट पातळ असे सगळे पापड तयार होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही तेलाचा वापर अजिबात करू नका, पाण्याचाच वापर करा. आणि छान असे हे पापड आहेत ना तर ते बनवून घ्या. आणि अगोदरचे होते ना तर ते सगळे करून सुद्धा म्हणजे शिजून झाले होते. आणि त्याच्यानंतर हा आहे ना तर ह्याला काही जास्त वेळ लागला नाही, फक्त 2-3 मिनिटामध्येच हा पापड तयार झालेला शिजून. आणि बघू शकता इथे किती छान असा हा आपला शिजलेला आहे पापड. तर तुम्हाला असं मध्येच काहीतरी मोठं करून पाहायला आवडतं का पदार्थ एखादा, नक्कीच कमेंटमध्ये सांगा. माझी तर ही आवड आहे त्यामुळे मी थोडंसं जपते त्या आवडीला, कारण काही जर असेल ना तर एखादा वेगळा पदार्थ करून पाहायची सवयच आहे. आणि हा सुद्धा किती छान असं झालेलं आहे बघा.
तर इथं पाटावर सगळे पापड भरले होते ना, मग म्हणलं लागलंच आहे ना हे बाहेर नेऊन आता उन्हात घालून येऊया. आता बऱ्याच जणींचे सगळे हे उन्हाळ्याचे पदार्थ आहेत ना, तर ते करून झाले असतील आणि हा एकच पदार्थ राहिलेला आमचा, त्यामुळे आम्ही सुद्धा आता हा करायला घेतलेला. अख्खा उन्हाळा गेला आणि आता पावसाळा चालू झाला आहे ना, म्हणजे अजून काही पावसाची तशी काहीसुद्धा सुरुवात नाही आहे. पाऊस थोडासा आता लेटच झाला आहे पडायला, त्यामुळं आम्ही सुद्धा म्हटलं आता की पाऊस वगैरे काहीच नाही आहे, आता आजच्या दिवस तरी हे पापड करून घेऊया, एक दिवस लागेल म्हणून हे सगळे पापड करायला घेतले. आणि परत जाऊन थोड्या वेळाने आता बघू शकता हे पापड घालतं तेव्हा कितीतरी ऊन आहे. आणि अर्चनाचं म्हणणं होतं की आता हे उन्हात कधी करायचं, अगं नाही ऊन जास्त, म्हटलं आपण घालून घेऊया. आणि नंतर मग थोडंसं गडबड झाली, मग सगळे भांडे आहेत वगैरे ना ते काढून घेतले आणि सगळं पाठीमध्ये कलर आहेत ना ते शाबू सगळं मिक्स करून घेतलं. आणि संकष्टी असल्यामुळं मग म्हटलं आता जवळजवळ 12-12:30 वाजत आले असतील आणि करायला जवळजवळ 10-10:15 वाजता घातलेलं, त्यामुळे खूप वेळ लागतो हे करायला. छोटे छोटे असं हे करायचं, त्यामुळे वेळ खूप निघून जातो कळत नाही. मग अर्चनाचं इकडे चाललं, म्हटलं तरी खिचडी वगैरे सगळं करून घ्यायचे, पापड वगैरे तळून घे. आणि बाहेरचं वातावरण बघू शकताय, तर बाहेर पाऊसच पडायला चालू झाला, अगदी ऊन पडलेलं म्हणून करायला घातलं आणि परत बघतो तर सगळा पाऊसच बाहेर. मग परत ते सगळं उचलून आणलं, पोर्चमध्ये वगैरे ठेवलं आणि त्याच्यानंतर मग खिचडी वगैरे सगळी तयार झाली. मग थोडीशी गडबड झाली, मग थोडेसे जे काही बरण्या वगैरे होते ना पूर्वी करायचे बघा प्लास्टिकच्या टोपणामधलं वगैरे, तर तेच टोपणं मी आता सगळी काढून घेतली आणि म्हटलं 2-2 बॅचमध्ये पटपट असं हे करून घेऊया. मी असं शिकवलंय त्याच्यामुळे हे सगळं येतंय. नाहीतर पहिलं कुठे काय येत होतं. मी हे सगळं शिकवलं. हा आमचा ना एकच पदार्थ राहिलेला ताई नो आता कंप्लीट केला. तेच ना, आम्ही उन्हाळ्याचं सामान करायला लागलोय आणि ते पाऊस पडायला लागला, मग काय करायचं सांगा आता. तर हे सगळे पापड फायनली आमचे आता करून झालेले आहेत आणि बाहेर सुद्धा पावसाचं छान वातावरण. पण हे पापड असं करायला घातलेत आणि हेच वाळायला मेन जास्त दिवस लागतात, जास्त वेळ लागतो, ऊन कडक लागतं ह्याला. पण आज अचानकच पाऊस चालू झाला त्यामुळं असं काही थोडासा मूड ऑफ झाला. त्याच्यानंतर थोडंसं ऊन पडलं, परत मग उन्हामध्ये थोडंसं पापड घातलं, त्याच्यानंतर परत आतमध्ये नेलं, परत आतमध्ये थोडंसं सुकवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग खिचडी वगैरे खाली. आणि दुसऱ्या दिवशी आहे ना तर ऊन पडलेलं चांगलं, मग आतमध्ये फॅन खाली सुकवून घेतलं होतं. मग परत दुसऱ्या दिवशी इथं उन्हामध्ये थोडंसं आणून ठेवलेलं आहे, 1-2 दिवस चांगलं ऊन दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळे पापड आमचे सुकलेले आहेत. आणि एक पदार्थ हा करून दाखवायचं म्हणजे की तळून वगैरे पण दाखवायला लागतं, त्यामुळे माझं सगळं म्हणजे 2-3 दिवस ह्याच्यामध्येच गेले. आणि फायनली आज सगळे पापड सुकलेले आहेत, तरी पण थोडेसे मला ओलेच वाटतात, पण किती दिवस तरी ते ठेवायचं ना, ऊन पण काही जास्त नव्हतं. मग म्हटलं आज थोडंसं सुकलेलं आहे, थोडेसे तळून बघूया. आणि शेवटी आता मी तळायला घेतलेले आणि कलर वगैरे सुद्धा बघा किती छान आलेले आहे. तर अजून 1-2 दिवस कडकडीत ऊन दिलं ना तर अजून छान असे फुलले असते हे पापड आणि मोत्यासारखे छान असे झालेले आहेत. पण थोडंसं मला ओलसरच वाटतंय, तरी सुद्धा छान असा हा पापड फुललेला आहे, अगदी शायनिंग असं या शाबूला आलेलं आहे असं मला वाटतंय. किती छान असं दिसत आहेत बघा हे शाबूचे पापड. अजून सुकल्यानंतर खूप छान फुलणार आहेत, पण थोडेसे ओलेच आहेत. मग म्हटलं व्हिडिओ तरी कधी टाकायचा, तर एवढं छान सगळं आपण शूट घेतलेलं आहे आणि अजून 2-3 दिवस म्हटले की मग परत मूड जातो व्हिडिओ एडिट करायला, त्यामुळे म्हटलं आज करूनच पाहूया. आणि हा जो काही मोठा पापड आहे ना बघा, तो सुद्धा किती छान असा फुललेला आहे. तर अगोदर पहिल्या लग्नामध्ये बघा असे काही काही पदार्थ वगैरे तळणीचे असायचे ना, असे मोठे मोठे करायचे आणि अशा बुट्ट्या वगैरे भरायच्या, पण ते दिवस गेले आणि ती प्रथा सुद्धा गेलेली, आता कोण करत सुद्धा नाही. पण आपल्याला ते दिवस थोडेसे आठवतात आणि असं काहीतरी आपण करून पाहत असतो, तर भारी वाटतं असं बघायला सुद्धा आणि करायला सुद्धा. तर हा सुद्धा मस्तपैकी आपला पापड तयार झालेला आहे आणि बाकीचे सुद्धा आहेत ना तर ते सुद्धा तळून घेतलेले आहेत. सुकल्यानंतर अजून जास्त फुलणार आहेत, थोडेसे ओलसरच वाटत होते, पण व्हिडिओ परत एडिट करू वाटत नाही म्हणून थोडंसं तळून बघूया म्हटलं. पण टेस्टला एकदम छान झाले होते, अप्रतिम झाले होते, मस्त झाले होते. तर अशा प्रकारे हे तेल न लावता पाणी लावूनच छान असे पापड बनवलेले आहेत. तेलाचा अजिबात 1 वर्ष का 2 वर्ष जरी तुम्ही हे पापड ठेवले ना तर तेलाचा अजिबात कुठंच वास येणार नाही, कारण आपण तेल कुठं सुद्धा वापरलेलं नाही. मग म्हटलं थोडंसं देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेऊया आणि टेस्ट केलं, त्याच्यानंतर एकदम छान असे हे पापड खुसखुशीत झाले होते. तर असे कलरफुल पापड बघितले ना तर मुलं सुद्धा आवडीने खातात आणि ही ट्रिक वापरून एकदा हे पापड नक्कीच बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.